भी प्रयास कर रहे हैं। तीनों स्टंप्स खुले कर दिए थे लेकिन गेंदबाज ने स्टंप्स की तरफ जाने का प्रयास नहीं किया। ऑफ स्टंप के बाहर बैट्समैन को फॉलो करने की कोशिश। अच्छा ओवर अभी तक घटा है, 6 रन आए हैं इस ओवर से। टीम का स्कोर 24, 2 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद सामना करते हुए विनीत, इस बार छोटी गेंद हुक कर दिया है खूबसूरती के साथ। गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में, फील्डर है लेकिन नहीं पहुंच पाए। 4 रन। अरे यमली शेखचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर। यमली शेखचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर। शांत संयमी खेळ पाहतोय, फक्त अचानक मात्र आक्रमक बनलं जाते आणि या ज्या वेळेला अजय सर चौकार षटकार बसतात ना त्यावेळेला आपल्याला अगदी स्टेजच्या समोर एक सुंदर डान्स किंग कोब्रा याच्या माध्यमातून सुद्धा अनुभवायला मिळते। ही एंटरटेनमेंट आहे, कारण खेळाडू मैदानामध्ये आनंद लुटतायत, आम्ही मैदानाच्या बाहेर का लुटू शकत नाही। तुम्हालाही आनंद दिला जातोय आणि स्वतःही आनंद घेत आहेत। दापळकर धावा लागतायत, तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 28 धावा। रनों की रफ्तार को थोड़ा सा बढ़ाया गया है। विनीत के आने के बाद निश्चित रूप से एक नई उम्मीद की किरण जाग उठी है और बहुत बढ़िया टच में नजर आते हुए 3 चौके लगा चुके हैं। सिर्फ 4 गेंदों का सामना किया है। 13 पर बैटिंग करते हुए ऋतिक ऐसे लगता है कि कोई अलग ही पिच पर बैटिंग कर रहे हैं। जिस तरह से उन्होंने अभी तक बैटिंग की है, काफ़ी स्ट्रगल किया है। 7 गेंदों पर 6 पर बैटिंग करते हुए और रन बनाने का औसत है 9.33 रन प्रति ओवर। 3 ओवर के पश्चात स्कोर 28 रन, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस से इस मैच का जीता था खानिवली के कैप्टन ने, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और अभी तक तो अच्छी गेंदबाजी रही है खानिवली की ओर से, लेकिन 2 ओवर का खेल अभी भी बचा हुआ है और ये 2 ओवर्स काफ़ी महत्वपूर्ण रहेंगे। विनीत माली मुझे लगता है कि यदि अंत तक खड़े रहे तो एक बहुत ही अच्छा टोटल बनाकर दे सकते हैं चौथा हिरवा मानकोली टीम को। नक्कीच सर, विचार केला ऋतिकचा तर ऋतिक मात्र डिफेन्सिव्ह बनतोय। तुम्हाला छोट्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे अटॅक दाखवावा लागेल। आता षटकं उरलेत फक्त 2 आणि या 2 षटकांमध्ये मोठं आव्हान उभं करायचं असेल ना तर या क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटमधले सर्वात मोठे फटके दाखवावे लागतील। इस टूर्नामेंट में खासतौर पर जो हमारे बॉल बॉयज़ है जो गेंद मैदान के बाहर जाने के बाद तुरंत मैदान में लेकर आते हैं, उनका भी हम विशेष शुक्रिया अदा करते हैं। जयेश काकड़े, धीरज जादव, प्रथम जादव, क्रिस जादव, साहिल जादव और जिग्नेश जादव। बल्ले के अंदर लगी है, यहाँ पर सिंगल ज़रूर मिलेगा। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है और विनीत दूसरा रन लेने में ज़्यादा इंटरेस्ट भी नहीं दिखाएंगे क्योंकि उनको पता है कि वे अच्छे टच में है और ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक यदि उनके पास रहा तो एक बड़ा टोटल अपनी टीम को ज़रूर वो दे सकते हैं और अच्छा बैटल रहेगा शेखर दलवी के सामने। अब विनीत माली, शेखर दलवी एक दिग्गज खिलाड़ी है भिवंडी तालुका क्रिकेट के और जहाँ तक विनीत का सवाल है, एक उभरते हुए सितारे, लेकिन प्रतिभा की कोई कमी नहीं है। क्रीज में पीछे जाकर खेला है, शॉट फाइन लेग पर फील्डर मौजूद। ओहो, डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नज़दीकी बन सकता था। हालांकि बहुत जल्दी बैकअप किया था सिंगल के लिए नॉन स्ट्राइकर्स एंड से बल्लेबाज ऋतिक ने, जिस वजह से वो पहुंच भी गए मेरे ख्याल से। डायरेक्ट हिट लगता तो भी शायद वो नॉट आउट ही रहते, लेकिन ज़रूर नज़दीकी मामला बनता है डायरेक्ट हिट पर। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, 2 विकेटों के नुकसान पर। शेखर का ये दूसरा ओवर, पहले ओवर में सिर्फ 7 रन दिए थे। अपील, अंपायर ने सिर हिलाया हाँ में और अंपायर की उंगली ऊपर उठती हुई, बैट्समैन आउट, LBW। अरे यमली शेखचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर। यमली शेखचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर। यमली शेखचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर। काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे। आपल्या नावानं जी क्रिकेट खेळली जाते ते नाव पुन्हा एकदा मोठं करताना शेखर दलवीला पाहतोय। आतापर्यंत विचार केला तर 1.3 षटकं त्याने फेकलेत आणि धावा दिलेत निव्वळ 9 धावा आणि विकेट्स मात्र मिळवल्यात तब्बल 3, म्हणजे कंप्लीट बॅकफुटवर ढकलतोय ना तो खानोली संघाचा हा स्टार गोलंदाज शेखर दलवी। मात्र चौथा हिरवा मानकोली संघाचे 3 फलंदाजांना बाद करत कंप्लीट बॅकफुटवर ढकललं जात आहे। अफलातून गोलंदाजी। खानिवली टीम को यदि एक अच्छा चैलेंज देना है तो कम से कम 50 की तरफ तो देखना ही होगा बल्लेबाजों को 5 ओवर में, और 50 तक पहुंचने के लिए भी यहाँ से अच्छी बैटिंग करनी होगी क्योंकि अब केवल 9 गेंदों का खेल पारी में शेष है। 3 खिलाड़ियों को चलता किया है शेखर दलवी ने, एकमात्र सफल गेंदबाज इस पारी में। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं वैभव माली, भारी भरकम शरीर के बल्लेबाज, मजबूत बदन, मजबूत शॉट्स खेलने होंगे जिसकी सख्त ज़रूरत है चौथा हिरवा मानकोली को। अगला मैच देखना मत भूलिएगा, एक और सेमीफाइनल मुकाबला जय हिंद देवरुंग बनाम संजय स्पोर्ट्स सावध, स्टार वार। बैकफुट पर जाकर खेला है, हैमर किया है गेंद को सामने की तरफ, लॉन्ग ऑफ की दिशा में राहुल वहां पर मौजूद है।
थोड़ा सा दिशाहीन होता, लेकिन शेखर को देखिए कितने फुर्तीले हैं। कितने ही सालों से मैं देख रहा हूँ शेखर को लगातार खेल रहे हैं, लेकिन अभी भी उनका जो फिटनेस है, जो चौकन्नापन है उनका मैदान में, वो देखते ही बनता है। सिंगल से खाता खुला है वैभव का। टीम का स्कोर 31 रन 3 विकेटों के नुकसान पर। सभी की नजरें कहीं ना कहीं इस समय विनीत माली पर है, एकमात्र बल्लेबाज जिन्होंने बहुत अच्छी बैटिंग की है, कुछ आत्मविश्वास के साथ शॉट्स खेले हैं। एक ऐसे बल्लेबाज जो कंट्रोल के साथ बल्लेबाजी करते हुए नजर आए हैं इस पारी में, 14 पर बैटिंग करते हुए। आड़े बैट से सामने खेला है, फील्डर तक कैरी नहीं हुई मिड ऑन पर। ओ यहां पर दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर, रन आउट का मौका गवा दिया गया है। निराश है वहां पर थोड़े से विकेट कीपर समीर दलवी, साथ में गेंदबाज शेखर भी काफी हताश और निराश नजर आते हुए। अच्छा मौका था बैट्समैन को आउट करने का, लेकिन फील्डर का जैसे योगदान चाहिए था वैसा मिला नहीं। ये लेग ब्रेक गेंद थी, लेकिन देखिए बैकफुट पर जाकर राडे बैट से सामने प्रहार किया था, गेंद हवा में भी रही थी। और शेखर शायद ये सोच रहे होंगे कि ये कैच भी लपका जा सकता था, क्योंकि विनीत का ये कैच था, लेकिन कैच की कोई ज़्यादा कोशिश नहीं हुई। हालांकि गेंद को पीछे तो नहीं जाने दिया। सिंगल मिला है इस गेंद पर। शेखर के स्पेल में मात्र एक गेंद शेष। टीम का स्कोर 32 3 विकेटों के नुकसान पर। तर नक्कीच चांगली चान्स, कारण ही हाफ चान्स होती, ती हाफ चान्सला जर तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचे असेल तर डाईव्ह लगावत या चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, परंतु मात्र पोहोचू शकलं नाही आहे शेखर. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अफलातून गोलांचे 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, आणि इथे मात्र मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेला, एकानं बॅकअप दिला, एकानं चेंडू उचलला, फेकला, तत्परी धावा मात्र जोडल्या. त्या म्हणजेच या चेंडूवर धाव आली फक्त 1. आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत विनीत मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धापडकर धावा लागत आहेत, त्या 3 बाद निव्वळ 33 धावा. संजय स्पोर्ट्स सावध बनाम जय हिंद देवरुंग या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. संजय स्पोर्ट्स सावध बनाम जय हिंद देवरुंग या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. काय खेळ कमालीचा राहिला आहे. नाणेफेकीच्या गोलानंतर मी म्हणेन की उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे खानिवली संघाची, कारण ज्याप्रमाणे ताकदवान फलंदाजांना रोखलं, सलामीरांना अगदी स्वस्तामध्ये त्यांनी परतवलं, आणि त्यानंतर मात्र शेखरनं कमाल दाखवली. गोलंदाजानं गिरीजचं उत्तम क्षेत्ररक्षण पाहिलं, आणि यानंतर मात्र आत्ता या एका षटकामध्ये धावा किती जमतील. 33 धावा ऑन बोर्ड आहेत, आणि या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये सचिन गोलंदाजीच्या मार्कवर असेल. कशा प्रकारचा खेळ राहील. सामने है वैभव, स्विंग एंड मिस, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गेंद की लाइन में जाकर खेलने की कोशिश नहीं. ऐसे लगा कि एक अनुमान में ही बल्ला चला बैठे थे बैट्समैन, कोई संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में. बढ़िया गेंद के साथ शुरुआत की है सचिन ने, डॉट बॉल से शुरुआत. डॉट गेंदें ज़्यादा देखने को मिली है वैसे इस पारी में, बाउंड्रीज कम आई है. इस बार चेंज ऑफ पेस, फुल टॉस बनी थी, मौका ज़रूर था बैट्समैन के पास, लेकिन मिडिल नहीं कर पाए. एलिवेशन बिल्कुल भी प्राप्त नहीं कर पाए स्ट्रोक में. डिप मिड विकेट पर वहाँ पर खिलाड़ी मौजूद है. एक ही रन लेने का अवसर. अब स्ट्राइक फिर से विनीत माली के पास. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, बिल्कुल कछुए की चाल कही जा सकती है चौथाईरवा मानकोली की. स्कोर 34 रन 3 विकेटों के नुकसान पर. अजय सर, आता फार वेळ आपल्याकडे राहिलाच नाही आहे फलंदाजीमध्ये. फक्त 4 चेंडू आपल्या वाट्याला येतील, आणि त्या 4 चेंडूमध्ये जर आव्हान मोठं करायचं असेल ना तर फटकेबाजी करावी लागेल. ओ फुल टॉस, इस बार कलात्मक स्ट्रोक खेला है, बैट का फेस खोलते हुए गैप ढूंढा, लाजवाब स्ट्रोक, बेहतरीन प्लेसमेंट. फील्डर का प्रयास अच्छा था लेकिन नहीं रोक पाए, और ये 4 रन. अरे यमली शक्ता यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शक्ता यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शक्ता यमली चषक हाय. मी म्हणेन की फुलटा चेंडूला चांगली दिशा दिली. पॉईंटच्या मधून चेंडू भरधाव वेगानं जरूर गेला. 2 क्षेत्ररक्षकांचा पाठला केला, पण चेंडूने मात्र मागे वळून पाहिलंही नाही, आणि सरळ आपलं ध्येय गाठलं. त्यानं गाठली सीमारेषा, आणि चेंडूवर आला हा चौकार. या 4 धावांनी धापडकर धावा लागत आहेत. तब्बल 38 धावा, 3 बाद 38 धावा. चौथा हिरवा मानकोली संघ प्रथम फलंदाजी करतोय, आणि येणारे चेंडू फक्त शिल्लक असतील 3. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला था, केवल सहला दिया था गेंद को पॉइंट और कवर के दरमियान से. इस बार पावर हिट, गेंद आसमान में, फील्डर जज कर रहे हैं लेकिन कोई मौका नहीं, और गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. अरे यमली शक्ता यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शक्ता यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शक्ता यमली चषक हायो
यो साऱ्यात एक नंबर एमडी शेटचा एमडी काय उत्तम बेहतरीन स्ट्रोक, बाउंड्री के बाहर दर्शक ने शायद कैच लपका था मेरे ख्याल से, बल्कि ड्रॉप हुआ था। इस बार स्विच हिट किया है, एक और बेहतरीन स्ट्रोक, विनीत माली ऑन फायर, गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। अरे एमडी शेटचा एमडी चषक आहे यो साऱ्यात एक नंबर एमडी शेटचा एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर एमडी शेटचा काय अफलातून गेम चेंजिंग रोल निभावला जातोय, ज्या विनीतनं मात्र आतापर्यंत शांत संयमी केली, मी म्हणेन की अक्षरशः लढला आणि हाच चौथा हिरवा मानकोली संघाचा फलंदाज विनीत या खानिवली संघाला नडलाय। 3 चेंडूवर सलग मोठे फटके खेचले आणि त्याने मात्र 2 चौकार आणि ठोकला 1 षटकार। टीम का स्कोर 48, 3 विकेटों के नुकसान पर, और अब ऐसे लगता है कि ये मैच रोचक स्थिति में पहुंच सकता है, क्योंकि चौथा हिरवा मानकोली के पास भी बहुत ही घातक गेंदबाज है, खुद विनीत बहुत ही खतरनाक गेंदबाज है, वैभव माली बायत के ज़बरदस्त ऑलराउंडर, और अन्य जो 2 युवा गेंदबाज है वो भी निश्चित रूप से अपना योगदान दे सकते हैं इस टीम के लिए। और वैसे भी यहाँ पर 10 रन्स पर ओवर बनाना उतना आसान नहीं रहा है किसी भी टीम के लिए, रनों का पीछा करना उतना आसान रहा नहीं है जब भी लक्ष्य 50 के करीब पहुंचा है। आखिरी गेंद इस बार अंदर की तरफ लाया था, बढ़िया गेंद पैर पर लगी, गेंद जा रही है शॉर्ट पॉइंट पर, 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा 29 रन बनाकर नाबाद रहे विनीत माली, और टीम का स्कोर 49 रन 3 विकेटों के नुकसान पर, यानी कि ठीक 50 रनों की चुनौती फाइनल में पहुंचने के लिए खानिवली स्पोर्ट्स खानिवली के सामने। नेक्स्ट मैच जिसका टॉस किया जाएगा टॉस बॉक्स में, होमसाई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के भीतर का एक और सेमीफाइनल मुकाबला जय हिंद देवरुंग और संजय स्पोर्ट्स सावत के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए उपस्थित रहना है, दोनों भी कैप्टन आ चुके हैं। टॉस के लिए दोनों कप्तानों के साथ जुड़ेंगे टॉस बॉक्स में हमारे साथी कमेंटेटर, मैन फ्रॉम टिटवाला मनोज कारबे। येस, थँक्यू सो मच। सन्माननीय शांतारामजी भालेकर, उद्योजक फ्रॉम भावाले, आपण यायचं आहे साहेब या। तसेच दसराजी कल्याणकर साहेब आपण सुद्धा यायचं, ह्या बल्लानीचे कल्याणकर साहेब आणि भावालेचे भालेकर साहेब आपण या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय। महत्त्वाची लढाई, सेमीफायनलचा मुकाबला, क्लॅश ऑफ टायटन बिटवीन जय हिंद देवरुंग अँड संजय स्पोर्ट्स सावध। या काका, कल्याणकर साहेब आणि भालेकर साहेब दोन्ही पण मोठं नाव आहेत आणि 2 मोठ्या टीमच्या मध्ये हा सेमीफायनलचा मुकाबला सही टॉस आपण पाहतोय। MD चषक 2023चा टॉस बॉक्स सुंदर, आकर्षक आणि केती स्पोर्ट्सचा कॉल दिला आणि टॉस विन बाय जय हिंद देवरुंग। थँक्यू सो मच। थांबा जरा, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला थम्सअप द्यावं। कल्याणकर साहेब आणि भालेकर साहेब, स्पॉन्सर्ड बाय गणेश बजागे, थम्सअप। आज कुछ तूफानी करते हैं। बलवंतने टॉस जिंकला आणि मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया आसनस्थ व्हावं, धन्यवाद। बलवंत, टॉस जिंकला, आधी निर्णय फिल्डिंग अगदी कमरेवरती हात आधीच दिलेले आहेत, क्या बात आहे। पूर्ण टीम आली आहे, हो। कसं वाटतं हे 7 दिवसाचं फिलिंग तुझं? MD चषक 20 ते 20 याआधी हा चषक कधी जिंकलाय? हो, एकदा जिंकला आणि एकदा सेमी केलोय। क्या बात आहे। ह्या प्रेक्षकांचा तुला आतापर्यंत 7 दिवसांमध्ये कशा प्रकारे पाठिंबा मिळाला? MD चषकामध्ये जे आलेले प्रेक्षक त्यांच्याबद्दल 2 शब्द। प्रेक्षक नसते तर खेळायला काहीच मजा नाही। आणि आमनेपाडाच्या स्पेशली कुठल्या व्यक्तीसाठी तो असं म्हणू शकतो MD साहेब तर आहेतच, अजून तुला कोणी चांगली मदत केली? MD स्पोर्ट्सच्या पूर्ण सहकार्यांना मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्या खेळायला संधी दिली। ग्रामीण क्रिकेटचं वर्ल्ड कप आहे, MD साहेबांबद्दल MD साहेबांना जर बोलायचं काय कमीच आहे त्यांच्याबद्दल। टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आता बॅटिंग करायची आहे, फिल्डिंगच असता आमचा निर्णयसुद्धा। दिगंबर, तुझा जो टीम आहे पूर्णपणे रँकिंग छान आहे तुझी, टॉपला तुम्ही रँक करता आणि समोरचा संघ सुद्धा चांगली उभारी घेतोय, या संघासाठी स्पेशल काय रणनीती आखली ह्या सामन्यासाठी?
समोरचा संघ तर खूप बलाढ्य आहे, कारण त्याच्यामध्ये बलवंत आहे, विजय आहे आणि आकाश पाटीलसुद्धा फॉर्ममध्ये आहे. तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं तुला MD साहेबांच्या वतीची स्पर्धा 13वं वर्ष आहे? त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांचं आयोजन तर खूपच सुंदर असतं आणि प्रत्येक वर्षानुवर्ष ते चांगलंच करत राहतात. आणि तुम्ही अगदी शेजारीच राहता, अमनेपाडा आणि सावध. तर शेजारी असल्यामुळे तुम्हाला कुठला क्रिकेटर चांगला वाटतो या परिसरातील, की तुम्ही त्याला फॉलो करता? फॉलो तर आमच्या गावातीलच किरण पाटील म्हणून आहे, कारण तो सुद्धा एक चांगला प्लेअर, आम्ही त्यालासुद्धा फॉलो करतो. किती अपेक्षा करू शकतो की 5 षटकांमध्ये टार्गेट? 50+. ओके, थँक्यू सो मच. तर दिगंबर तुलाही शुभेच्छा, बलवंत तुलाही अगदी खूप शुभेच्छा. टॉस बॉक्सची बातमी अशी आहे, जय हिंद देवरुंग संघाने टॉस जिंकून प्रथमतः स्वीकारली फिल्डिंग. ओव्हर टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू सो मच. आइए दोस्तों, एक बार फिर से चलते हैं क्रिकेट की तरफ। दूसरा सेमीफाइनल मुकाबला आपके सामने है और आमंत्रित टीमों के बीच का पहला सेमीफाइनल मुकाबला, जिसमें 50 रनों की चुनौती रखी गई है 5 ओवर के खेल में। खानिवली स्पोर्ट्स खानिवली के सामने चौटा हिरवा मानकोली द्वारा। कमेंट्री बॉक्स में वक्त हो रहा है परिवर्तन का और अब आने वाले 5 ओवर्स में आपके साथ रहेंगे हमारे दोनों साथी कमेंटेटर्स, वॉइस ऑफ PTC योगेश पाटिल और उनके साथ वॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे. धन्यवाद अजय गरज सर आणि धन्यवाद दिनेश पाटील सर. पहिल्या चेंडूवर किती जबरदस्त फटका पालवला शेखर दलवीच्या माध्यमातून. थोडंसं इझी क्षेत्रक्षण पाहिलं आपण आणि चेंडूला मात्र नक्कीच पाठवलंय अगदी खाऊ कॉर्नरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. ज्याला खरोखरच काहीतरी बिलवायचं असतं तो शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी लढत असतो आणि लढला. विहित माली पाहिलं तर आपण पहिल्या डावामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या जास्त मोठी म्हणू शकणार नाही, जास्त छोटी म्हणू शकणार नाही, परंतु लढण्यासाठी मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे धावा संख्या या ठिकाणी चौथा हिरवा मानकुली संघाने उभारलेला आहेत आणि त्या धावाचं संरक्षण होईल की नाही पाहूया. परंतु सुरुवात दमदार पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती चौकार. नक्कीच खूप चांगलं फायटिंग स्पिरिट दाखवलं विनीत माळीने, जो सिटी क्रिकेटमध्ये अगदी दिग्गज संघासोबत खेळतो आणि नक्कीच अपेक्षा असते त्याच्याकडून. त्या अपेक्षेला अगदी अनुसरून त्याने बॅटिंग केली आणि जबरदस्तपणे आक्रमकतेच्या सोबतीला संयम कसा राखावा. आणि हा बघा सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची नजाकत दाखवत असं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सरळ लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फॉर द 4 रन्स. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते वैभव मालीच्या अगेन्स्ट. पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला चेंडूला मात्र पाठवला आणि हा चेंडू जर पाहिलं तर अगदी मिडऑफच्या डोक्यावरून चेंडूला मात्र नक्कीच फ्लाय केला आणि चेंडू जाऊन धडकला अगदी लॉंग ऑफ सीमेरेषेला. सलगचा हा दुसरा चौकार शेखर दलवीच्या माध्यमातून पाहतोय आपण. पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र शेखर दलवीने अतिशय चांगली बॅटिंग केली. 40पेक्षा अधिक धावा जोडल्या होत्या आणि 4 गडी सुद्धा मात्र त्यांनी कालच्या दिवसामध्ये प्राप्त केली होती. अष्टपैलू खेळ देखील त्यांनी साकारला आणि आज पाहू शकता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी. नक्कीच अगदी संघाला पुढे सोबत घेऊन जाणारा एकमेव खेळाडू म्हणू शकतो आपण खानिली गावचा शेखर दळवी, जो अगदी स्टार्ट करतोय छान पद्धतीने. 2 चेंडूमध्येच 8 धावा. आणि बघा रिव्हर्सचा पवित्रा लगेचच घेण्याची गरज होती का लाऊड अपील मैदानामध्ये होत असताना, कारण आपण चांगले खेळाडू आहोत, मोठा खेळाडू आहात आणि अशा प्रकारे तुम्ही लगेचच असं म्हणतात की सीधी उंगलीचे ग्री निकर रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करे बाबू. रिप्ले आपण पाहू शकता. हा चेंडू थोडासा फ्लाय झाला आणि त्या कारणाने अगदी अचूक निर्णय पंचांचा म्हणू शकतो. अगदी छातीच्या जवळ हा चेंडू धडकला आणि परिणाम बघितले कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी होकार दिला नाही नाईक सरांनी आणि धावसंख्या स्थिर आहे. परंतु या ठिकाणी शेखर दळवीला थांबावं लागेल. संयम राखणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच काय जोरदार अपील पाहिली आपण, कारण मानकुली संघाला माहिती की शेखर दलवीची विकेट्स आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंचनावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. हो या ठिकाणी डाबा स्टिकवर चेंडूची फेकी पाहायला मिळते. फायनल स्वीप करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड पाहायला मिळाले आणि त्याचमुळे चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला अगदी फाईन आणि लॉंग लेगच्या मधून. चेंडू जाऊन धडकेल सीमेरेषेला आणि हा येतोय तिसरा चौकार शेखरच्या बॅटमधून. आवाज यो चौकार्यान षटकार. आज घुमणारा आवाज यो चौकार्यान षटकार. अरे यमली षटका यमली चषक. ईट का जवाब पत्थर से कैसा देना वो सीख लेना.
शेखर दळवीचे असे म्हणायची वेळ आली, कारण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या, परंतु त्या धावाने या ठिकाणी पार केले म्हणू शकतो, ओव्हरटेक केले शेखर दळवीच्या अगदी क्लासिकल फटक्यांमध्ये. या फटक्यामध्ये अगदी चांगलं युक्ती होती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ होती, परंतु आधीचा फटका सुद्धा जबरदस्त क्लासिकल होता, जो इनसाइड आउट आणि लॉफ्टेड आउट होता. शेखरमध्ये ती कळा योग्य, बघा याला म्हणतात संयम. अगदी बॅकफुटला गेला, डिफेन्स केला आणि हलक्या हाताने सिली मिड ऑफला त्या ठिकाणी ढकलला होता. आणि फेकीची गरज होती का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता. इतका मोठा सामना खेळत असता आपण आपण अशा प्रकारे चुका करणं नक्कीच होऊ शकतं आणि नुकसानदायक होऊ शकतं. आपण पाहतोय मैदानामध्ये धावसंख्या फुलत असताना हा बघा फेकी केलेला हा चेंडू डाव्या हाताने फेकी, परंतु शेखर दळवी बचावला आणि ज्या खेळाडूकडे पूर्ण लक्ष योगी त्या खेळाडूला बाद करायचा प्रयत्न इथे फसतोय. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या 14वरती जाऊन पोहोचली आहे खावनेरी संघाची. 14 ऑन द बोर्ड. 5 षटकांमध्ये 50 धावांचं लक्ष घेऊन उतरली जोडी शेखर आणि राहुल, आणि पूर्णपणे सर्व चेंडू आतापर्यंत शेखर दळवीने खेळून काढलेत. वाखाणण्याजोगी कामगिरीने फटका, जबरदस्त टायमिंग, बेमिसाल लॉंग लेग आणि स्ट्राईकच्या वरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, बट नॉट इट्स फॉर रन्स. यस, अरे यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. पिकअप शॉट पाहिला आपण, अगदी जेवढा वेगाने चेंडू आला तेवढ्या वेगाने मात्र नक्कीच चेंडूला मात्र या ठिकाणी पाठवलं. आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर शेखर दळवी मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे त्याने आपल्या खांद्यावरती, कारण चौथा सफर पाहिला आपण आणि पहिल्या षटकाचा किल पाहिला तर बिन गडीबत 18 धाबा दाखलवरती तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन शो मिस्टर MD अर्थात उमसाई आपले लोणार क्रिकेट असोचे विद्यमान अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि खरोखरच जीवाला जीव देणारे ही दिलदार व्यक्तिमत्व, त्याचं नाव आहे मदन शेठ जाधव. आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही बिग टुर्नामेंट पाहायला म्हणते MD चषक 2023 शेवटचा दिवस या स्पर्धेतील तिसरा सेमीफायनलचा या ठिकाणी आपण नक्कीच नाणेफेकी सुद्धा संपन्न केलेली आहे. ते म्हणजे संजय स्पोर्ट सावत विरुद्ध जयहिंद देवरून. टॉस जिंकलाय देवरून संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. नक्कीच आपण पाहिलं की MD साहेबांच्या वतीने ही स्पर्धा आणि हे मोठं प्लॅटफॉर्म जे निर्माण केलं आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सलग 13 वर्ष अबाधितपणे अगदी सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा पार पडत असताना आजच्या दिवसामध्ये MD साहेबांच्या चेहऱ्यावरती अगदी पूर्णपणे आनंद आणि पूर्णपणे विश्वास पाहायला मिळतो, कारण त्यांना सुद्धा स्वतःचा विश्वास होता की मी सक्सेसफुली एक तर पूर्ण केल्यानंतर 13 वर्ष सुद्धा सक्सेस करेन आणि ते करून दाखवलं. त्यांच्या सोबतीला त्यांचे सुभाषजी जाधव, विश्वासजी शिंगोले, तसेच माजी सरपंच संतोषजी काकडे, तसेच इतर सर्व MD स्पोर्ट्स आणि कीर्ती स्पोर्ट्सच्या वतीने ही स्पर्धा अगदी उल्लेखनीय स्पर्धा 13 वर्षामध्ये सक्सेसफुल होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋषी. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाही आहे. पाहू शकाल शेखर दळवी आणि राहुल दळवी हे दोन बंधूंची जोडी आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळते, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये या जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण शेखर दळवीच्या वतीने पाहायला मिळाली. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 18 आणि सर्व धावा शेखरच्या बॅटमधूनच आपण पाहिल्या. आणि आता मात्र या ठिकाणी विकेट्स मिळू शकते, नाकारता येणार नाही. चेंडू भरपूर वेळ हवेत गेला आणि कुठल्याही प्रकारे चूक केली नाही त्या ठिकाणी फिल्डरने. ऋतिक होते त्या ठिकाणी आणि पहिली सफलता प्राप्त केली ऋषीने आणि पहिला धक्का लागत असताना खानिवली स्फोट खानिवली संघाला राहुल दळवीच्या रूपाने. अरे यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली. खरं म्हणजे सुखाचा संसार मैदानामध्ये सुरू होता, पार्टनरशिप अगदी लाजबाब सुरू होती आणि हो पाहत होती शेखर आणि राहुल कडून, पण तू हा संसार कसा फोडायचा कसा तोडायचा हे अगदी अचूक माहीत होतं गोलंदाजला ऋषीला. आणि त्यांनी एक व्हेरिएशन्स दाखवलं. त्या चेंडूमध्ये एक कलात्मकता होती, फिंगर रोल केले होते, ऑफ कटरचा चेंडू होता, तो त्याचा टर्न झाला आणि परिणाम बघितला चेंडूची बॅटची कडा घेऊन अगदी चेंडू फ्लाय झाला आणि जबरदस्त जज करून अगदी सूर्यदेवता डोळ्यासमोर असताना सुद्धा त्या प्रखर प्रकाशाला न जुमानता सुंदर झेल टिपला आणि फलंदाज बाद केला पहिला आणि ते संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाज ऋषीने. चांगली कामगिरी. नवीन फलंदाज योगेश आला तिसऱ्या क्रमांकावर. हो या ठिकाणी पाहू शकाल कुठला शॉट पिक केला आणि अगदी परफॉर्म डिलिव्हरी जागते रहावं असा मात्र या ठिकाणी देत असताना गोलंदाज ऋषीचं कौतुक करावं लागेल कारवे सर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर वैभव माली भरपूर महागडा पडला, कारण 18 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु ऋषीचं आपण कौतुक केलं तर आतापर्यंत त्यांनी चेंडू हाताळले 3 एके धाव खर्च केली नाहीये आणि एक विकेट सुद्धा मात्र त्यांनी प्राप्त केलेली आहे. नक्की जबरदस्त या ठिकाणी हा चौथा चेंडू सुद्धा तितकाच लिहिल्या
अचूक डिलिव्हर केला आणि लाऊड अपील पंचांकडे कॉट बिहाइंडची होत असताना दोन्ही पण पंच न जुमानता त्या ठिकाणी अपील फेडत असताना इतक्या वेळ की आपण नक्कीच पाहतो की ऑस्ट्रेलियन सुद्धा असेच अपील करत असतात. बघा हा रिप्ले हयाम ॲक्शन आहे. हो आत्ता सुद्धा बॅक ऑफ हँडचा वापर केला होता. छान पद्धतीने बघा हा चेंडू आउटस्विंग होतोय आणि खांद्याच्या जवळून कानाला सांगतो की ए बाबा शांत बस, तुला जास्त गरम होते. आणि हवा घालत असताना हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, तसं योगीने सांगितलं. 4 चेंडू झाले आणि आपण पाहतो की एकही धाव नाही, एका विकेटचं पतन. जबरदस्त या ठिकाणी षटक हातात हलक्या हाताने. आता म्हणतात ना की माणूस ठेच लागला की शहाणा होतो आणि फक्त हलक्या हाताने दिशा दिली, अगदी जंटल पुश एका धावेसाठी. कारण त्यालाही माहिती आहे की आपण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा उभ्या केल्यात, दुसरं षटक आपण वाया घालून चालणार नाहीये. 1.5 षटकं आणि धावसंख्या आहे धावांचा पाठलाग करत असताना 50. आतापर्यंत झाली ती धावसंख्या, ती म्हणजे खानोलीची 19 धावा एका गडाच्या मोबदल्यात. आणि पहिली धाव इथे मात्र गोलंदाज ऋषीने या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केली. पाहू शकायला योगेशला समजलं की नक्कीच माझ्याकडनं 2 डॉट चेंडू झालेले आहेत. आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती मला सिंगल घेणं गरजेचं आहे, कारण शिखर चांगल्या टचमध्ये आहे. त्याच्याकडे जेवढा वेळ स्ट्राईक असेल तेवढा आपल्या संघासाठी चांगलं होऊ शकेल. आणि लगेच त्यांनी मात्र सॉफ्ट हँडने मात्र ही सिंगल धाव त्याने कंप्लीट केली. आणि आता मात्र पुन्हा एकदा शिखर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. जो खेळतो व्यक्ती 18 धावसंख्येवर. हो इनसाइड आउटचा फटका कॉपी बुक स्टाईलने जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्लासिकल स्ट्रोक. आणि हेच वैशिष्ट्य आहे शेखर दलवीचं. आलाय त्याच्या बाटमधून हा चौथा चौकार. अरे यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक. ज्या नावाची ख्याती आहे, जे ख्यातनाम ख्यातीप्राप्त नाव आहे ते शेखर दळवी, आज तर नक्कीच पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकतोय, प्रेक्षक खेचून आणतोय आणि प्रत्येकाची नजर आहे ती शेखर दळवीवरती, ज्याच्यासोबत पूर्णपणे संघ फिरत असतो. कबीर स्पोर्ट्स खानिवली आणि तो संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. आणि बॅकफुटला जात असताना लगेच फ्रंटफुटला डोकं पुढे काढतोय, पाय पुढे काढतोय. कारण आतापर्यंत शेखर दळवी मैदानामध्ये अगदी तंबू काढून उभा आहे आणि त्यालाही माहिती आहे की मला हा महत्त्वाचा सामना जिंकूनच बाहेर पडायचा आहे. आपण जिंकून दाखवू हे मैदान, कारण आपण जिंकण्यासाठी आलं ती म्हणजे MD ट्रॉफी. त्यासाठी आता आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ इथे सादर करायचा आहे. जे माझं नाव आहे त्या नावाला असायचा खेळ इथे मी करू पाहू शकतो आणि तो करत असताना पाहतोय आपण धावसंख्या 2 षटकामध्ये पोहोचवली खानोली संघाच्या शेखर दळवीने. ती म्हणजे स्वतःच्या अगदी महत्त्वाच्या हिस्स्याच्या माध्यमातून 23 वर आणि त्यांच्यासमोर लक्ष आहे. अजून 3 षटकांमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 9.0च्या सरासरीने 27 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये खानोली संघासाठी. अतिशय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. शेखर दलवीच्या वतीने 2 षटकात खेळ समाप्त झाले. 23 धावा दाखल होते. येणारे 18 चेंडू शिल्लक. विजयासाठी 27 अजूनही धावांची मात्र या ठिकाणी गरज असणार आहे. शेखरच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण 22 धावा पाहिल्या. फक्त 7 चेंडूचा त्यांनी सामना केला. 7 चेंडूमध्ये 5 चौकार पाहिले आपण आणि आपण पाहिले तर 1 दुहेरी धाव. जबरदस्त खेळ. नक्कीच शेखर दळवी नेहमीप्रमाणे योगी मॅरेथॉन प्लेअर आहे. हा मोठमोठ्या मॅरेथॉन इनिंग साकार करतो आणि तो या ठिकाणी सुद्धा ती इनिंग साकार करत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न पंचांकडे पाहतात. असे चित्र आपण नेहमी बघत असतो की जेव्हा चेंडू मिस होतो तेव्हा पंचांकडे बघतात की हा चेंडू आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंप होता. हा बघा जास्तच बाहेर निघाला, पण तो नाही. पॉपिंग क्रीजच्या आधी आतून तो नंतर टर्न झाला आणि परिणाम बघितले की दिनेश नाईक सरांनी कुठलाही सिग्नल नाही दिला. हा फेअर चेंडू आहे, एकही धाव नाही. जागा बनवली आणि हुक्काचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे बघा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे चाच पडले बॅकवर्ड रिझनमध्ये आणि पाहता पाहता तितक्याच वेगाने तितक्याच अगदी कॉन्फिडन्सने 2 धावा पूर्ण करतोय. नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आला योगेश, आता शेखरच्या सोबतीला तो सुद्धा या ठिकाणी चांगली भागीदारी रचतो आपल्या खानोली संघासाठी. कारण आपण योगेशचा विचार जर केला तर काल क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पाहिलं तर रिकीज अगदी विनिंग त्यांनी पाहिलं तर मॅच विनिंग केली साकारली होती. 17 धावांचं नक्की त्याने योगदान दिलं होतं आणि तोच योगेश आता मात्र आपल्याला पाहायला म्हणतोय. जबरदस्त फटका पाहिला आपण. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. हो इथे मात्र ठिकाणी टॉपेज चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र ठिकाणी पाहतोय फाईनलीकडे मात्र वेगान ट्रॅव्हल झाला. फिल्डर मात्र पाठीमागे पळतोय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूचा विजय होताना पाहायला आपल्याला आणि हा येतोय पुन्हा एकदा चौकार. अरे यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो साऱ्यात एक नंबर. यमली शेटचा यमली चषक हायो पहा साऱ्यात. फटक्यामध्ये कुठल्या प्रकारचा आत्मविश्वास नव्हता, परंतु प्रयत्न फार महत्त्वाचे होते. प्रयत्न अगदी कौतुस्पाद होते, वाखाण्याजोगे होते आणि त्या कौतुकाला नक्कीच पात्र हा फटका निर्माण झाला आणि परमेश्वराने एका बाजूने साथ दिली की हा
फलंदाज प्रयत्न करतोय, मी त्याला 4 धावांची नक्की त्या ठिकाणी ओंजळ देतोय आणि ते नशिबाच्या 4 धाव जर काय मिळाला, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, कारण तुमच्या प्रयत्नालाच यश येणार आहे. म्हणतात ना की प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. आधी तू हात फिरव तर तुला या ठिकाणी धावांचा या ठिकाणी डोंगर रस्ता येईल, धावा इथे निर्माण करता येतील. हा बॅकफुटला जाऊन फोर्सिंग स्ट्रोक मारतोय. आता मतलब फॉरवर्ड रिझनमध्ये बॅकवर्ड स्टेजच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय. आता मात्र या ठिकाणी ह्या षटकामध्ये योगेश सर प्रतिबिंब दिसू लागले सामन्याचं. सामना असं वाटतं की जणू काय मानकोली संघ थोडासा लूज करतो की काय, ढिला करतो की, परंतु आता तुम्हाला पकड मजबूत करावी लागणार, कारण शेखर अजून मैदानामध्ये आहे. खास करून विनीत मानेला मात्र या ठिकाणी त्याचा जो नर्सिंग केला आहे तो मात्र या ठिकाणी त्याला प्राप्त करावा लागेल. विकेट्स तुम्हाला नक्कीच प्राप्त करावं लागतील, कारण जर शेखर अजून मात्र जर जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून जर राहिला तर मात्र या 50 धावांचा जो पाठलाग आहे तो मात्र खानिवली संघ सहजपणे करू शकतो. या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. या ठिकाणी धाव करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि धावच्या स्वरूपात फलंदाज योगेशला मात्र माघारी जावं लागेल. रिक्स उचलले त्या ठिकाणी सिंगलसाठी, परंतु नक्कीच कुठेतरी खानिवली संघाला त्याचा नुकसान होत असताना धक्का क्रमांक 2 लागतोय खानिवली टीमला. एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. एमडी शेटचा एमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर. एमडी शेटचा एमडी चषक. खरं म्हणजे एक लाऊड अपील झाली होती योगेश सर. त्या ठिकाणी पाहिलं की चेंडू खाली राहिला, असं वाटलेलं की चेंडू स्पर्श घेऊन बॅटला घेऊन गेला होता काय, परंतु तसं नाही. पंचाने त्या ठिकाणी दाद न दिली, परंतु त्यानंतर सेकंड चान्स त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं केलं विकेट किपरने. कुठलाही इकडे तिकडे लक्ष न देता आलेल्या संधीचं सोनं करणं फार महत्त्वाचं असं, कारण तुम्हाला परमेश्वर कधीच सोन्याची संधी देत नाही. तुम्हाला आलेल्या संधीचं सोनंच करता आलं पाहिजे आणि ते सोनं केलं. आणि बघा त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला, तो म्हणजे 2ऱ्या क्रमांकाचा योगेश नावाचा. राहुल बाद, योगेश बाद, परंतु शेखर अजून मैदानामध्ये आहे. हा 1 मॅन आर्मी आणि मी प्रमाणेच अगदी मॅरेथॉन खेळ साकार करण्याचा त्याचा मानस आहे आणि नक्कीच तो अगदी पूर्णपणे स्वप्न घेऊन आला की मला एमडी चषक जिंकायचं आहे. त्यासाठी मी अगदी पूर्णपणे माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ या ठिकाणी सादर करणारच आणि तो करत असताना पाहतोय. आणि लक्ष ठेवलं पाहिजे आता की शेखरची विकेट कशी प्राप्त करता येईल. हो नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी 1 मॅन आर्मीचा नक्कीच तो रोल अदा करतोय या ठिकाणी. आणि नक्कीच आपल्या संघाला मात्र सावरण्याचा तो पूर्णपणे प्रयत्न करतोय. पाहू शकाल 22 धावसंख्या करतोय. नवीन फलंदाज तो पाहू शकाल समीर दरली आलाय बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावर. ही बंधूंची जोडी आपण पाहतोय. धावसंख्या पाहायला म्हणतोय 2 गडी बाद 30, अजून विजयासाठी 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे इथून आपण जर विचार केला तर 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. सेमीफायनल 13 चेंडू शिल्लक आहेत, माफी असावीत. 13 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज असं नक्कीच आम्हाला गुणलेखक युवराज खेडे सांगतायत. म्हणजे या ओव्हरमध्ये मात्र शेवटचा चेंडू असेल विनीत मालीच्या. हो या ठिकाणी एच पाहायला मिळाले, परंतु या ठिकाणी डायरेक्टची आवश्यकता होती. शेखर दलवीची विकेट धोक्यात होती, परंतु या ठिकाणी डायरेक्ट निशाणा साधू शकला नाहीये आणि त्याचमुळे मात्र शेखर सुरक्षित आहे खेळपट्टीवरती. आणि या कदाचित या सामन्यात त्याला टर्निंग पॉईंट होऊ शकेल कारवे सर. ही जर विकेट तुम्ही प्राप्त केली असती तर कदाचित हिरवा मानकुली संघ मात्र या मार्चमध्ये कमबॅक करू शकला असता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्व नाहीये. जे घडतंय ते आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतोय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोटेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही. भविष्यवाणी नक्कीच ज्या ज्यावेळी करण्यात आल्या त्यावेळेला नक्कीच पाहिलं तर त्या खऱ्या ठरलेल्या नाहीयेत. नक्कीच संधी मिळाली होती, पण म्हणतात ना की संधी मिळेल तुलाही, उगाच तू हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तू थोडंसं हसून बघ, थोडंसं खेळून बघ, नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. अरे नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल. शेवटी विजय तुझाच असेल, तेव्हा तू मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे वेड्या, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. दोन्ही पण सगळे एकमेकांना सांगतात की आता तुम्हाला खचायचं नाही, खचून जायचं नाही. आणि स्पेशली सेकादोली मैदानामध्ये योगी सांगतो की मी खचून जाणार नाहीये, मी जिंकण्यासाठी आलो एमडी चषक, त्यासाठी मी जीवाच्या आकाराने प्रयत्न करतील. परंतु त्या ठिकाणी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. पण तो क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडत असतात, पण तुम्ही पुढे संधी निर्माण करायची आहे, का तो संधी जो निर्माण करतो योगेश त्याला म्हणतात बुद्धिवान. आणि अजूनही सामना जर पाहिलं तर दोन्ही संघांचा आपण जर खेळ पाहिलं तर नक्कीच समान कामगिरी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण 12 चेंडू शिल्लक आधी 19ची गरज आहे आणि या ठिकाणी जर एखादा चांगला षटक जर 4थ्या हिरवा मानकुली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं तर नक्कीच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करू शकेल. 4थ्या षटकाला सुरुवात करेल
वैभव माली ज्यांनी पहिला षटक हाताला होता 18 धावा तरी खर्च केल्या होत्या पाहू शकाल आणि पुन्हा त्या कॅप्टनने मात्र वैभवच्या हातामध्ये नक्कीच चेंडू सोपवलाय जेणेकरून नक्कीच एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे त्याने अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामने जिंकून दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा मात्र त्याच्यावरती विश्वास कॅप्टनने दाखवलाय इथे मात्र चांगली कमबॅक करेल का इथे मात्र एक इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळेल का वैभव माली प्रयत्न तर नक्की त्याला करावा लागेल परंतु या ठिकाणी ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला पाठवला अगदी लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी आला षटकार अरे यमडी शेटचा यमडी चषक हायो साऱ्यात एक नंबर यमडी शेठचा यमडी चषक हाय बघा किती या ठिकाणी संधी मिळतात योगेश सर आणि संधी अगदी चेंडू हुलकावणीत होते जणू का असं पाहायला मिळते चौथा हिरवा बानकोळी संघाला हा सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न होता जीवाच्या आकांताने अगदी गरुड झेप घेतली होती विनीत माळी त्या ठिकाणी होता परंतु त्याच्या सुद्धा आवाकाच्या बाहेर झेल गेला आणि देऊन गेला 6 धावा त्या खानोली संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे कबीर स्पोर्ट्स खानोली संघाची 37 वर ज्यांच्यासमोर लक्ष्य आहे 50 धावांचं आता येणारे चेंडू आकार आणि धावांची गरज आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी 13 धावांची गरज खानोली संघाला सेमीफायनलचा मुकाबला एमडी ट्रॉफी 2023 मध्ये हो पुन्हा एकदा चांगला फटका अगदी ज्याप्रमाणे आपण सुईतून धागा होतोय त्याप्रमाणे मात्र हा फटका सजवला समीरने आणि पाठवला अगदी लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार जबरदस्त बॅटिंग धावसंख्या आता मात्र ज्याप्रमाणे एखाद्या रुलावरती बुलेट ट्रेन वेगाने पळते त्याप्रमाणे मात्र धावफलक वेगाने पळत असताना 41 आणि विजयासाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी खानिवली स्पोर्ट खानिवली संघाला फक्त आणि फक्त 9 धाब्यांची गरज चेंडू शिल्लक आहेत 8 बडे मॅच का बडा खेळाडी इसलिए तो कहते शेखर दलवी को आणि तो अगदी संघाला घेऊन जात असतो बघा त्याची पाठीशी प्रत्येकासोबत झाली आणि आता सुद्धा तो नौका फलंदाज आलाय तो आता मात्र बाद होत असताना लाऊड अपील नाही पंच सांगतीलच येस इट्स आउट सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद तिसऱ्या क्रमांकाचा धक्का लागतोय खानोली संघाला धावसंख्या 41 असताना नो आर्ग्युमेंट्स प्लीज विथ अंपायर यस फलंदाज बाद आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि या ठिकाणी पाहू शकाल जे समीरला कार्य करायचं होतं कारवेसर ते कार्य त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने पार पडलं आपण म्हणू शकतो की त्यांनी 4 चेंडू फेस केले परंतु एक षटकार पाहिला आपण एक चौकार पाहिला 10 धावांचं आय थिंक 11 धावांचं त्यांनी मूल्यवान योगदान दिलं आणि आता मात्र येणाऱ्या फलंदाजांना थोडासा नक्कीच हा रस्ता सोपं असणार आहे असं नक्कीच आपण या ठिकाणी प्रिडिक्शन करू शकतो कारण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे म्हणजे बॉल्ट्रॉन इक्वेशन टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र हे समीकरण आपण सोपं म्हणतो असतो परंतु क्रिकेटचा खेळ आहे कुठल्याही स्थितीमध्ये नक्कीच वलन घेऊ शकते त्यासाठी गोलंदाजाला मात्र या ठिकाणी चमत्कार करावा लागेल नक्कीच क्रिकेट इज ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी असं म्हटलं तर एका बाजूला ग्लोरियसपणा पाहतोय आपण तो म्हणजे खानोली संघाकडून आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण अनसर्टेनिटी की जी अपेक्षा होती मानकोळी संघाकडून त्या अपेक्षेला अनुसार त्या ठिकाणी खेळ झाला नाहीये फलंदाजी असो किंवा आता पाहतोय आपण बॉलिंग पाहतोय थोडंसं लुझर वन टाकलं गेलं आणि संधीचं सोनं करता आलं नाहीये ते कारण ठरलं की रन बॉल इक्वेशन आले आता मात्र हा चेंडू उसळी घेणारा खाली टॅप केलाय फक्त सिंगलची प्राप्ती कारण त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये ऑन साईडला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि शेखरला दळवीला या ठिकाणी स्ट्राईकला आणायचं होतं हे रोशनने अगदी समजदारी दाखवली आणि पाहता पाहता शेखर दळवी पुन्हा एकदा स्ट्राईकला येत असताना धावसंख्या आहे 42 अजून 8 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहे ते सुद्धा 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज स्ट्रायकिंगला शेखर दळवी पाहू शकाल या ठिकाणी फक्त हलक्या तर चेंडूला मात्र या ठिकाणी टर्न केलं अगदी कव्हर पॉइंट कडे आणि मात्र दुसरा धावाचा प्रयत्न खराब क्षेत्रक्षण पाहतोय आपण आणि पाहता पाहता जिथे एक धाव होती तिथे मात्र त्या एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं आणि 2 धाबे संख्येने आता मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय 3 गडी बाद 44 अगदी शेखर दळवी योगेश सर सळो की पळो करून सोडतोय असं वाटतं की कॉन्टेस्ट बिटवीन मानकोली पूर्ण संघाने एका बाजूला अगदी एकटा शेखर दळवी आहे की असा कॉन्टेस्ट पाहायला मिळतं पब्लिकला आणि शेखर दळवी शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढाई करतो आणि असं वाटतं की सामना घेऊन जाईल की काय लेफ्ट राऊंड द विकेट स्विंग ऑफ द ब्लेड जबरदस्त फटका अगदी युक्तीचा वापर केला टायमिंगचा वापर केला प्रॉपरली पण तो त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने 2 धावा मिळतील शेखर दळवीला आणि बॅकअप बघा ह्या बॅकअपची गरज आधी होती झेल टिपणं गरजेचं होतं तुम्हाला अनेक संधी दिल्या परमेश्वराने परंतु तुम्ही संधीचं सोनं नाही केलं आणि तो परिणाम बघितला की तुमच्याकडून हा सामना अगदी निसतो पाहतोय त्याचं कारण म्हणजे 4 षटकं पूर्ण झाली धावसंख्या आहे खानोली संघाची 46 धावा ज्यांच्यासमोर लक्ष आहेत 50 धावांचं म्हणजे आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज सेमीफायनलचा मुकाबला खानोली संघासाठी हा थोडासा सुकर होऊ पाहतोय बडे मॅच के खिलाडी
शेखर दलवी आपण म्हणू शकतो. या काय जबरदस्त या ठिकाणी आपल्या संघाला त्यांनी रीड केलाच, सलामी आला आणि या रेकीचं पूर्णपणे आपल्या संघाला सावरलं. तब्बल 26 धावसंख्येवरती केलतो. 10 चेंडूचा त्याने फक्त सामना केला. जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज आहे तेव्हा त्याने मोठे फटके सजवले. जेव्हा सिंगल डबलची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी सिंगल डबल धाबा जोडल्या. आणि आता मात्र शेवटच्या क्षणामध्ये मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना येऊन ठेपलाय, कारण 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 4 धाबांची गरज. सेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. उपस्थित सर्व संघांच्या माहितीसाठी. आणि मित्रांनो, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज तुम्हाला नक्कीच 4 सेमीफायनलच्या लढती, 2 मेगा फायनलच्या लढती पाहायला मिळतील. दुपारच्या स्तरामध्ये नक्कीच आपण आहोत आणि सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी नक्कीच आयोजकाच्या वतीने मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. नक्कीच तुम्ही त्या मेजवानीचा आस्वाद घेऊ शकता. काही क्षणानंतर तुम्हाला नक्कीच लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. अजय गायकवाड याच्या मधुर वाणीतून त्यांच्या सोबतीला असणार आहेत स्वप्नाजी पाटील याचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. आणि पाहू शकाल की या सत्रामध्ये स्पर्धा जिंकेल कोण. सायंकाळच्या सत्रामध्ये या सर्व गोष्टी नक्कीच आपल्याला या ठिकाणी कळणार आहेत. नक्कीच मैदानामध्ये वादळ आलाय, परंतु नक्कीच मित्र म्हणजे मानकुली संघाच्या समोर वादळ आहे, तो म्हणजे शेखर दलवी या नावाचा. नक्कीच आंधी तुफान अशी नावं देऊ शकतो आपण शेखर दलवीला. आणि त्यांनी नकळतपणे योगेश शिकवलं खूप काही. क्रिकेटच्या चाहत्यांना, क्रिकेटच्या वीरांना, क्रिकेटच्या खेळाडूंना शेखरने एक धडा दिला की परिस्थितीनुसार कसं खेळायचं, जशी परिस्थिती असेल त्याच्या अनुसरून कसं आपण खेळ दाखवायचा. आणि स्वतःच्या सोबत आपल्यामध्ये 2 बाजू कशा ठेवायच्या. एका बाजूला आक्रमकता सुद्धा दाखवली, दुसऱ्या बाजूला अगदी संयम दाखवून एकमेकाच्या साह्याने, एकमेकाच्या सोबतीला भागीदारी करून कसा आपला डाव रचायचा आणि नक्कीच आपण समोरच्याला खच्ची करायचं हे अगदी शिकवलं नकळतपणे शेखर दलवीने. आणि तोच संघ आता विजयाकडे वाटचाल करतो. परंतु इथे रोखावं लागेल. गोलंदाज सज्ज झालाय वैभ प्रणय नावाचा, ज्याच्या आता हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि हिरो बनण्याची संधी प्राप्त झाली आहे प्रणयला. 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे, कारण या ठिकाणी आपण नक्कीच जे अनाऊन्स करत होतो आज मेजवानी आहे प्रत्येक प्रेक्षकांसाठी आणि ती मेजवानी आलेली आहे. जबरदस्त नियोजन आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. MD स्पोर्ट, कीर्ती स्पोर्ट आणि MD ग्रुपच्या वतीने या सत्राचं नियोजन. टेम्पो तिकडे बाहेरच नाही, तिकडे आवाज पण येतो का? फ्लॅग्स रिफ्लेक्ट होतो, आवाज माईकचा आवाज रिफ्लेक्ट होतो. साऊंड समोर आहे ना. हो ना, मग मॅच संपली असतं ना. चालू असतं ना, तिथून डायरेक्ट टेम्पो गेला असता. तिथं बी होती ना एंट्री. हे त्यांना हात लावा ना, करतील पलटी. आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष सामन्याकडे नसून अगदी त्या मेजवानीकडे आहे, जी मेजवानी या ठिकाणी प्रदान केली आहे. स्पॉन्सर्ड बाय MD मदनजी दत्तू जाधव. 13 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं आणि बघा तुमच्या सर्वांसाठी अगदी सुखसोयी उपलब्ध करून देतोय आम्ही. एका बाजूला क्रिकेटची मेजवानी, दुसऱ्या बाजूला अगदी जेवणाची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे आणि प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यावा अशी विनंती सुद्धा. मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी खानिवली स्पोर्ट्स खानिवली संघाला 4 धावांची गरज आहे. मोमेंटम अगदी छान सुरू होतं मैदानामध्ये, परंतु आवश्यक जी गोष्ट मेजवानी दुपारची ती सुद्धा महत्त्वाची आहे, म्हणून सामना काही वेळ थांबलेला आहे. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांच्यासाठी सांगतो की मैदानामध्ये एक जेवणाची व्यवस्थेसाठी एक टेम्पो आला आहे, त्या कारणाने सामना या ठिकाणी थोडंसं आपण थांबवलं आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. या टुर्नामेंटमध्ये 346 बाउंड्रीज आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पूर्णपणे लेखाजोगा 7 दिवसांचा सप्तरंगी स्पर्धा, हा क्रिकेटचा सप्ताह स्पॉन्सर्ड बाय मदनजी दत्तू जाधव, माजी सरपंच संतोषजी काकडे साहेब, तसेच सुभाषजी जाधव आणि सोबतीला विश्वास शिंगोळे आणि इतर सर्व MD स्पोर्ट्स आणि कीर्ती स्पोर्ट्सच्या वतीने MD चषक 2023. दरम्यान या ठिकाणी देरुंगचे माजी क्रिकेटर मिस्टर किरण केणे यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण मॅचकडे. सेमीफायनल क्रमांक 2, विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत, 4 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज होईल या ठिकाणी प्रणय. अगदी राऊंड द विकेटने थोडासा नक्कीच रनअपमध्ये चुकतोय. या ठिकाणी पाहू शकाल
धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच चांगली उभारली होती, परंतु नक्कीच कुठेतरी चुका पाहिल्या आपण फिल्डिंगमध्ये, आणि त्याच चुकांमुळे आता मात्र पाहिलं तर थोडंसं संघ मानकुली संघ थोडंसं बॅकफुटवरती आपल्याला पाहायला म्हणतोय. नक्कीच योग्य, कारण प्रदर्शन पाहता की शेखर दळवी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत बॅकफुटलाच राहणार, कारण शेखरची विकेट फार महत्वाची होती. गोलंदाज पुन्हा आता मार्गस्थ होतो या ठिकाणी. या ठिकाणी मात्र सामना संपला नाही कारवेसर असं सांगतोय गोलंदाज प्रणय, कारण आम्ही मानकोली आणि अमनेपाडा हा खूप अंतर कापण्या स्पर्धेमध्ये का आलोय, जिंकण्यासाठी आलोय, आणि आम्ही हा सामना सहजासहजी या ठिकाणी मात्र या ठिकाणी सोडणार नाहीये. नक्कीच प्रणय सांगतो की मला नाही माहित माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार मानू नका, नेव्हर गिव्ह अप, सामना सोडू नका, अजूनही मॅच में ट्विस्ट कायम. 5 चेंडू 4 धावांची गरज, पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय की या ठिकाणी चमत्कार घडेल का, चमत्कार घडवेल का गोलंदाज प्रणय. लगातार 2 निर्धाव चेंडू, चेसिंग इज कंपल्सरी असं वाटलं होतं ज्यावेळी षटकाला सुरुवात केली प्रणयने, त्यावेळी मात्र आव्हान कुठेतरी सोपं पाहायला मिळत होतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये, जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाहीये, तोपर्यंत आपण कुठल्याही संघाला मात्र विजय या ठिकाणी घोषित करू शकणार नाहीये. आणि समीकरण पहा, 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 4 धावांची गरज. जबरदस्त सुरुवात षटकाला केलेली आहे. हो या ठिकाणी मात्र सॉफ्ट पाडणे फटका मात्र या ठिकाणी केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहू शकाल कुठेतरी मला सिंगल धाव कंप्लीट करायची आहे, शेखरला स्ट्रायकिंग एंडला हाणायचं आहे, आणि तो मात्र या ठिकाणी फटका पाहिला आपल्याला फलंदाज रोशनच्या बॅटमधून, आणि अखेरला मात्र सिंगल धाव त्यांनी कंप्लीट केली. नक्कीच प्रणयने पहिले 2 जे चेंडू टाकले तर हृदयाचे ठोके नक्कीच वाढत चाललेले आहेत. ज्याला हृदयाचा त्रास आहे त्याने हा सामना बघू नये, कारण उत्कंठवर्धक सामना होऊ पाहतो मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूला 1 धावाची गरज होती. आता पाहिलं आपण की आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज, परंतु पहिले जे 2 चेंडू छान पद्धतीने टर्न केले ना, अगदी ते वाखाणण्याजोगे होते. जर शेखर जरी आता इथे बाद करू शकला तर मी म्हणतोय सामन्यामधली जी मजा असेल ती इंद्रधनुष्याच्या 7 रंगांपेक्षाही भारी असेल. 8 रंग इथे या सामन्याला बहाल करू शकतो जर प्रणयने या ठिकाणी शेखरला बाद केलं तर. म्हणजे मानकुली या संघाच्या समोर विजया आणि पराभवाच्या मध्ये जो अडथळा आहे तो म्हणजे शेखर नावाचा अडथळा आहे. जर तो दूर केला तर मॅचमध्ये पुन्हा रोमांच वाढू शकेल, आणि तोपर्यंत नक्कीच असेल गोलंदाज प्रणय आणि चौथा हिरवा मानकुली संघाचा. 3 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. आतापर्यंत नक्कीच गोलंदाज प्रणयने 3 चेंडू हात ताळलेत, फक्त 1च धाव त्याने खर्च केली. सेमीफायनलची मॅच कशी असावी तर त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे 2 संघ देत असताना पहिला सामना नक्कीच कुठेतरी आपण एकतर्फा पाहिला. भावाली संघाने मात्र तो एकतर्फा सामना जिंकला, परंतु हा सामना पाहतो आपण टी फॉर टॅट, जसा तसा उत्तर देण्याचं इथे मात्र कार्य सुरू आहे मानकुली संघाच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल, कुठल्या संघाचं स्वप्न अपूर्ण राहील. एजंट टेकन, झेल डिप्लॉय वैभवनं खेळ समाप्त झाला शेखर दलवीचा, आणि समीकरण आता पाहू शकाल 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 3 धावांची गरज. व्हॉट मॅच. सामना आवडला असेल तर मित्रांनो टीमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. संघ कुठलाही जिंकू द्या, विजय होणार आहे क्रिकेटचा, विजय होणार आहे एमडी चेस्काचा. जबरदस्त अफलातून मॅच या ठिकाणी रंगते. प्रेक्षक असा सामना झालाच पाहिजे, प्रेक्षकांनी अपेक्षा असते. बघा होत्याचं नव्हतं झालं, अगदी विजय उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता. घराचं दार अगदी फक्त उघडायची वेळ होती, परंतु बघा कावळा बसला आणि फांदी तुटली, जणू का अशी म्हणाची वेळ आली. शेखर दळवीला बाद करण्यामध्ये अगदी मोठी या ठिकाणी कामगिरी बजावली प्रणय या गोलंदाजाने, ज्याने पूर्णपणे आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकला म्हणू शकतो. आणि त्यांनी जो बाद केला फलंदाज आहे तो अगदी मोठी भिंत सारखा होता, आणि सामना या ठिकाणी टर्न करतोय. पण तो मॅच में अभी भी ट्विस्ट जारी आहे. मॅच अजून कुठे झुकली नाही योगी, कारण क्रिकेटचा सामना आहे, 1 फटका मॅच घेऊ शकतो, आणि या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज. म्हणजे शेखरने दुपारच्या लंचमध्ये मात्र सर्व काही नक्कीच चाकलं, परंतु ज्यावेळी नक्कीच स्वीट डिश आली खाण्यासाठी गेल्याने चमचा मात्र हातातून पडला असं म्हणावं लागेल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. नवीन फलंदाज आला 6व्या क्रमांकावर सचिन. ओहो या ठिकाणी पाहू शकाल शॉट मिडवी केला, फिल्डर सज्ज होता, त्याने केली चूक त्या ठिकाणी, त्याने केली चूक त्या ठिकाणी, आणि या एका धावेने मात्र स्कोरर लेवल नॉट 48 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र विजयाचा आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 1 आणि धावांची गरज आहे 2. नक्कीच आतापर्यंत आमचे या मानकुलीचे जे 12वे खेळाडू आहेत नक्कीच आतापर्यंत नक्कीच खुर्चीवर बसले होते, आता मात्र टाचांवरती उभे आहेत. आणि नक्कीच कोणाला हृदयाचा विकार असेल तर त्याने हा चेंडू पाहू नका, आयोजक जबाबदारी घेणार नाहीये. 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज, पैसा वसूल सामना.
आणि सामना संपल्यानंतर कोणी भी अंदर नाही आएगा, कोणी पण आत यायचं नाही हे मैदानामध्ये. आणि विनंती आहे. रेल्वेमॅन खेळाडू पाहू शकाल टासांवरती आहेत, चेहऱ्यावर स्मित असं आहे परंतु मनामध्ये खंत आहे, कारण मॅच खूप रंगतदार पाहायला मिळते. नक्की जे बसले होते ते उभे राहिले, जे उभे होते टाचांवरती उभे राहतात, तर उडी मारायच्या पुढे पण या ठिकाणी संधी प्राप्त करतायत, संधीची वाट बघतायत की आता मला उडी मारायची आणि त्या प्रणयला जाऊन मिठी मारायचे, पण कोणी आतमध्ये जायचं नाहीये. खेळाडू पक्षामध्ये बघा आधी पूर्णपणे शांतता पसरली आहे. मुख्य नियम, जर गोलंदाजी चेंडू हाताळला, एसटी रक्षकाने जर चेंडूला कलेक्ट केला तर डॉट चेंडू असणार आहे, तेच पंच सांगत असताना जर एसटी रक्षकाच्या हातातून चेंडू निसरला तर तुम्ही धाव पूर्ण करू शकता. एक चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. फलंदाज आहे रोशन तुंगारे. ऑन स्ट्राईक वर चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजे खानोली संघाला सामना जिंकायचा असेल तर 2 धावा जोडावा लागतील. आणि या ठिकाणी मानकुली संघाला सामना जिंकायचा असेल तर या 2 धावाचं संरक्षण मात्र या ठिकाणी करावं लागेल. सामना जिंकेल कोण, अंतिम फेरीमध्ये पोहोचेल कोण, मानकुली की खानिवली. नक्कीच फलंदाजाच्या आणि गोलाच्या मनात काय चालू असेल आपण शांत बसूया आणि आवाज नाही करायचा. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स, लास्ट टू गो आणि एका धावेची गरज. प्रणय आमच्यापासून दूर जात असताना सामना करतो रोशन. नक्कीच प्रेशर आहे फलंदाजावर, प्रेशर आहे गोलंदाजावर. आणि नक्कीच या सिक्वेन्शन मध्ये असे क्षेत्रशिकासात कार्य सर, जर माझ्याकडे चेंडू आला नाही तर चांगलं होईल, परंतु जो प्रेशरला जुगाटेल तोच संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. एक्झॅक्टली काय दडला या चेंडूमध्ये, सस्पेन्स आहे. हो या ठिकाणी आला डॉट चेंडू आणि या ठिकाणी सामना जिंकलाय खानिवली स्पोर्ट. खानोली संघाचं स्वप्न मात्र या स्पर्धेतून या ठिकाणी अपूर्ण राहत असताना अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय चौथा हिरवा मानगोली. म्हणूनच क्रिकेटचा खेळलेला निश्चितने खेळ भरलेला म्हटलेला आहे. याचं कारण आपण नक्कीच या ठिकाणी पाहिलं असेल, 6 चेंडूमध्ये 4 धाबांची आवश्यकता होती आणि मात्र त्याच 4 धाबांचं संरक्षण केलंय प्रणयने. आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देऊया. पुढे काय घडलं, कुठल्या खेळाडूने काय केलं त्याचा आम्हाला काही फरक नाहीये. ज्याने हा सामना जिंकून दिलाय तो खेळाडू आहे म्हणजे प्रणय इज द मॅन ऑफ द मॅच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणेच मानकोलीचा चावटा हिरवा संघ अगदी नवख्या खेळाडूंना संधी देत असतो. मागच्या 10 वर्षामध्ये त्याने असाचा प्रयत्न केला की त्यांनी युवा खेळाडू घडवले आणि बघा प्रणय अतिशय युवा आहे, नवतरुण आहे आणि त्यांनी अगदी करामत करून दाखवली. सेकद सारख्या बिग बेडर्स संघाला अगदी स्वतःच्या बॉलिंगच्या जीवावरती पाणी पाजलं. अगदी जबड्यातून शिकार जी झाली होती ती अगदी ओव्हरबॉल रिटर्न घेतली आणि त्यांना समोरच्याला अगदी मात केली. जबरदस्त परफॉर्मन्स प्रणयच्या माध्यमातून. जबरदस्त युवा या ठिकाणी पाहतो आपण गोलंदाज फ्रॉम चावटा हिरवा मानकोली. विनिंग दिस सेमीफायनल गोज टू फायनल. नक्कीच प्रणयच्या या किल्ल्यासाठी नक्कीच सल्यूट आहे, ज्याप्रमाणे त्यांनी खेळ प्रस्थापित केलाय. आणि मी प्रणयला विनंती करतो की आपण नक्कीच पुरस्कार घेण्यासाठी आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना, पाहुण्यांना आणि खेळाडूंना विनंती करतो की जेवणाची सोय सुरू केलेली आहे. ज्याला कोणाला नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण नक्कीच आमच्या व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला मात्र जाऊन जेवण करू शकता. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, महाराष्ट्राचे सुपर स्टार अनेक इव्हेंट नक्कीच कव्हर केलेले आहेत. त्याचे आमचे लाडके गायक मिस्टर अजय गायकवाड यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. काही क्षणातच नक्कीच तो लाईव्ह ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सुरू होणार आहे. नक्कीच तुमच्या संपूर्ण जी टीम आहे त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. आणि प्रणयला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी MD यांचे लाडके भाऊजी लोणारचे समाजसेवक सन्माननीय भरतजी मडवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी दत्तू जाधव काकांना विनंती करतो, जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करायची आहे. त्यानंतर आमनेपाड्याचे समाजसेवक सन्माननीय भरतजी भुईर आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण देणार आहोत. प्रणय भरपूर पारितोषिक आहेत, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर लोणारचे समाजसेवक MD यांचे लाडके भाऊजी सन्माननीय भरतजी मडवी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जो पुढील पारितोषिक आहे तो आपण देणार आहोत. त्यानंतर शांतारामजी बालेकर भावलगावचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक, त्यांच्या शुभ हस्ते आपण जो स्वीट बॉक्स आहे, मिठाईचा बॉक्स काका आपण द्यायचा आहे. आणि सन्माननीय आमनेपाड्याचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक यशवंत काकडे काकांना विनंती असेल, जी टोपी आहे ती आपण खेळाडूला द्यायची आहे. आणि आपण प्रणयशी आणखीच थोडा वेळ संवाद नक्कीच साधणार आहोत. प्रणयसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेले माजी सरपंच मानकुलीचे सन्माननीय
रूपचंदजी माळे यांच्या वतीने प्रणयला 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. आपण नक्कीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. मानकुलीचे माजी सरपंच रूपचंदजी माळे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. प्रणय पहिला प्रश्न. प्रणय 2 मिनिटं. प्रणय 2 मिनिटं. हरकत नाहीये.